विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण काय बघत होतो 11वीचा सेकंड चॅप्टर. त्याचं नाव होतं जिओमेट्रिक प्रोग्रेशन किंवा सिक्वेन्स अँड सिरीज. सिक्वेन्स म्हणजे काय एक मिनिट हा. स म्हणजे काय? ऍडिशन. कशाची ऍडिशन? इन्फिनाइट टर्मची काय करायची तुम्हाला? ऍडिशन. कशाची ऍडिशन करायची? इन्फिनाइट टर्म. इन्फिनाइट म्हणजे डॉट 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 ज्याला काय होतंय जातच राहतोय त्याला म्हणतात इन्फिनाइट. बरोबर. आता सम ऑफ इन्फिनिटीचा फॉर्म्युला बघा काय आहे? a अपॉन 1 मायनस r. हा काय आहे? फॉर्म्युला आहे कशाचा? सम ऑफ इन्फिनिटीचा. हे इन्फिनिटीचे सिम्बॉल आहे. काय आहे? इन्फिनिटीचं सिम्बॉल. त्याच्यानंतर हे कशावरून ठरवायचं? r ची व्हॅल्यू जर छोटी असेल, r ची व्हॅल्यू जर 1 पेक्षा छोटी असेल तरच तो काय होणार आहे? सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होणार आहे. आणि जर r ची व्हॅल्यू जर 1 पेक्षा मोठी असेल तरच काय होणार आहे? सम टू इन्फिनिटी डज नॉट एक्झिस्ट. कधी डज नॉट एक्झिस्ट असणार आहे? जेव्हा r ची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असणार आहे तेव्हा. आणि जेव्हा r ची व्हॅल्यू 1 पेक्षा छोटी असेल तेव्हा ती काय असणार आहे? इन्फिनाइट टर्म असणार आहे. फॉर्म्युला लक्षात आलाय का तुमच्या? जर फॉर्म्युला लक्षात आला असेल तर आपण त्याच्यातले क्वेश्चन बघणार आहे. एक्सरसाइज 2.3. कोणती एक्सरसाइज बघणार आहे? 2.3. क्वेश्चन नंबर पहिला बघा काय दिलेला आहे? डिटरमाइन whether the sum of infinity. Determine whether the sum of infinity of following GP exist. जीपी म्हणजेच काय? जिओमेट्रिक सिक्वेन्स कशी दिलेली आहे? एक्झिस्ट दिलेली आहे. आणि फाइंड करायचं सांगितलंय. दे काय फाइंड करायचंय? सम ऑफ इन्फिनिटी. आता क्वेश्चन नंबर 1 बघा काय दिला? 1/2, 1/4, 1/8 आणि 1/16 डॉट 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 डॉट. कळलं इथपर्यंत? आता मला सांगा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे ए काय असतो रे तुमचा? 1/2. सम ऑफ इन्फिनिटीचे दोन फॉर्म्युले तुम्हाला माहिती येते? माहिती आहेत. नसेल माहिती तर मागचं लेक्चर बघा. त्याच्यानंतर आर म्हणजे काय? रेशो कसा काढतो तो आपण? T2 डिवायडेड बाय T1 म्हणजेच R इन इक्वल्स टू 1/4 डिवायडेड बाय 1/2. R इन इक्वल्स टू 1/4 इंटू 2/1. मग हे 1 1 झाले कॅन्सल, राहिला 2/4 म्हणजेच 2 1 चा 2, 2 2 चा 4. तर आपला रेशो काय भेटलाय आपल्याला? 1/2. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नसल. मग आता आपण काय शिकलोय? आत्ताच बघितलं आपण. काय बघितलं? जेव्हा r ची व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी असेल तेव्हाच इन्फिनाइट काय होतोय? एक्झिस्ट होतोय. मग बघा इकडं. आता r ची व्हॅल्यू माहिती तुम्हाला काय भेटली आहे? r इन इक्वल्स टू 1/2 म्हणजेच किती? 0.5 ना. डिवाइड करून बघा. 0.5. आता r मोठा आहे की 1 मोठा आहे? r छोटा आहे, 1 मोठा आहे. बरोबर की नाही? मग काय येणार इथं? 0.5 ग्रेटर दॅन 1. आलंय का? मग तुमचा सम काय होतोय? सम इन्फिनाइट होतोय का? इन्फिनाइट ऑफ जीपी एक्झिस्ट. बरोबर झाला एक्झिस्ट. आता सम ऑफ इन्फिनिटीचा मला फॉर्म्युला सांगा. आत्ताच मागच्या लेक्चर्स मध्ये आपण बघितलाय. a अपॉन 1 मायनस r. a अपॉन 1 मायनस r. हा कशाचा फॉर्म्युला आहे? सम ऑफ इन्फिनिटी. याच्यात फक्त व्हॅल्यू ठेवा. सम ऑफ इन्फिनिटी इन इक्वल्स टू a ची व्हॅल्यू काय आहे? 1/2 डिवाइड बाय 1 मायनस r ची काय आहे? 0.5 किंवा 1/2 घेतला तरीही चालेल. जर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर आपण इथे 1/2 पण काय करू शकतो? पुट करू शकतो. 1/2. मग सम ऑफ इन्फिनिटी इन इक्वल्स टू 1/2 डिवाइड बाय त्यांचं काय होणार?
क्रॉस मल्टिप्लाय करणार ना, रॅशनल नंबर बनलाय, क्रॉस मल्टिप्लाय करा. काय आन्सर येईल, डिवाइड बाय 2 मायनस 1 डिवाइड बाय 2 इन इक्वल्स टू 1/2 डिवाइड बाय 1/2. हा 2 कुठं जाणार वरती, 1/2 मल्टिप्लाय बाय 2/1. हे आणि हे झालं कॅन्सल, हे आणि हे झालं कॅन्सल, राहिला फक्त काय 1. म्हणजेच तुमचा सम ऑफ इन्फिनिटी किती भेटणार आहे, सम ऑफ इन्फिनिटी इन इक्वल्स टू 1. हे झाले तुमचं फायनल आन्सर. कुणाला काही डाऊट आहे, चला पटकन बोला, कुणाला काही डाऊट आहे, नसेल डाऊट तर हे उद्या वही मध्ये लिहून आणायचं आहे. ठीक आहे, कळालंय. चला आपण बघूया सेकंड. आता सेकंड क्वेश्चन आणि थर्ड क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन तुम्हाला मी देणार आहे होमवर्कला. बघणार आहेत आपण पुढचा क्वेश्चन 5 नंबरचा. ठीक आहे, 5 नंबर बघा. 9 8 8.1 7.29 डॉट 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 ही तुम्हाला दिलेली आहे जीपीची सिक्वेन्स. आता सुरुवातीला बघा काय लिहायचं, ए लिहायचा, 9 दिलाय. ठीक आहे, व्हेरी गुड. त्याच्यानंतर T2 डिवायडेड बाय T1 आर इन इक्वल्स टू काय येईल मग 8.9 डिवायडेड बाय 9. तर आन्सर काय येणार आहे, सॉरी 1 आहे का तिथं, बर 1 लिहूया. 1 आर इन इक्वल्स टू काय येईल आन्सर 0.9. 0.9. मग मला सांगा आर मोठा आहे की 1 मोठा आहे, 1 मोठा आहे की नाही 1 मोठा. मग हे सम ऑफ इन्फिनिटी होणार का, होणार. मग सम ऑफ इन्फिनिटीचा फॉर्म्युला यस इन्फिनिटी काय असतं फॉर्म्युला, ए अपॉन 1 मायनस आर. सम ऑफ इन्फिनिटी ए ची व्हॅल्यू काय आहे रे पोरांनो 9. व्हेरी गुड. 9 1 मायनस आर ची व्हॅल्यू काय आहे 0.9 आहे का. मग सम ऑफ इन्फिनिटी इन इक्वल्स टू 9 डिवायडेड बाय तुम्हाला सबट्रॅक्शन इथं करता करा. मग आता इथं काय येणार वरती काहीच नाही म्हणजे 0 येणार, 10तून 9 गेला किती राहिला 0.1 राहिला का 0.1. मग आता इथं काय दिलाय सम ऑफ इन्फिनिटी. हा जर पॉइंट तुम्हाला कॅन्सल करायचा असेल तर इथं काय घ्यावं लागल 0 घ्यावं लागल किंवा काय करावं लागल याला 10 नी मल्टिप्लाय करावं लागल. बरोबर 10 नी मल्टिप्लाय करावं लागल. मग 9 10 चा 90 आणि याला मल्टिप्लाय केलं तर 0 आणि पॉइंट काय होणार कॅन्सल. ठीक आहे, हे माहिती आहे तुम्हाला, फिजिक्स मध्ये शिकताय का पॉइंट कॅन्सल कसा करायचा. मग तुमचा सम किती भेटलाय सम ऑफ इन्फिनिटी 90. कळालंय, असं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. असा पहिला क्वेश्चन खूप सोपा आहे. राहिलेले बाकीचे 2-3 तुम्ही घरी सोडवणार आहेत, बरोबर सोडवणार आहेत आणि नाही जमलं तर मला विचारायचंय. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर सेकंड बघा काय दिलाय. बघा पुस्तक आहे का सगळ्यांकडं असेल तर बघा. क्वेश्चन नंबर सेकंड दिलाय एक्सप्रेस द फॉलोइंग रिक्युरिंग डिटर्मिनंट डेसिमल आहे सांगा. एक्सप्रेस लिहा, एक्सप्रेस द following recurring decimal as a rational number. असा क्वेश्चन दिलाय बघा. आता रॅशनल नंबर सगळ्यांना माहिती आहे 0.7 वरती बार दिलेला आहे म्हणजे काय असतं रे ते कंटिन्यू होतोय. काय होतोय भाग जर देत राहिलो 0.7 0.7 असं काय होतंय कंटिन्यू होते. म्हणून आपण त्याला काय देऊन टाकतो बार देऊन टाकतो. बारचा अर्थ काय होतो ते काय होती व्हॅल्यू कंटिन्यू असं होतं त्याचा अर्थ. ठीक आहे, मग आता सिक्वेन्स बघा काय येईल रे सिक्वेन्स therefore 0.777 असं जर घेतलं आपण तर आपण याचा सम काढायला कसं करू शकतो 0.7 प्लस 0.7 प्लस 0 नाही असं नाही 0.7 प्लस 0.7 प्लस 0.007 म्हणजेच आन्सर काय येणार तुमचं 77 येणार आहे. बरोबर करून बघा वाटलं तर. असंच कॅरी करत गेले तर पुढची सिक्वेन्स तुम्हाला भेटत जाणार आहे. म्हणजे टर्म काय होणार आहे द टर 0.7 0.007 0.007 वाटलं तर ऍडिशन करून बघा. हे आन्सर बनतंय का बरं तुमचं बनतंय का बघा. ठीक आहे, आर इन
जीपी ही काय केलंय आपण जीपी ची सिक्वेन्स तयार केली आहे. आता तुम्हाला काढायचं काय सांगितले बघा. अगोदर काय काढून घेतात ए ची व्हॅल्यू काय दिलेली आहे ए इन इक्वल्स टू 0.7 आर काय दिलाय आर दिलेला नसतो काढायचा असतो मग कसा काढतात 0.7 डिवायडेड बाय 0.7 मग मी आत्ताच सांगितलं काय सांगितलं 7 1 7 म्हणजे आर ची व्हॅल्यू काय येऊ शकते 0.1 येऊ शकते का येऊ शकते व्हेरी गुड 0 मोठा की आर मोठा काय असणार आहे मोठा 1 मोठा असणार आहे बरोबर ते सॉरी 1 मोठा की आर मोठा 1 मोठा मग सम ऑफ इन्फिनिटीचा फॉर्म्युला सम ऑफ इन्फिनिटी इन इक्वल्स टू a अपॉन 1 मायनस आर मग सम ऑफ इन्फिनिटी इन इक्वल्स टू a ची व्हॅल्यू काय दिली ती पुट अप करा a ची व्हॅल्यू 0.7 मायनस डिवाइड बाय 1 मायनस आर ची व्हॅल्यू काय आहे 0.1 मग सम ऑफ इन्फिनिटी इन इक्वल्स टू 0.7 इन इक्वल्स टू डिवाइड बाय 0.9 येताना 1 मधून 0.1 मायनस केला 9 आलं सम ऑफ इन्फिनिटी इन इक्वल्स टू जर तुम्हाला हे जमत नसेल पॉइंट कॅन्सल करण्यासाठी तुम्ही कितीने मल्टिप्लाय करू शकता 10 ने ना बरोबर किंवा डायरेक्ट इथं होऊ पण शकतो आता काय करता इथं फक्त आन्सर येणार तुमचं 7/9 खूप सिंपल आहे सम ऑफ इन्फिनिटी किती भेटलाय 7/9 असं सॉल्व करायचे खूप इझी आहे जर लक्ष दिलं फॉर्म्युला नीट लिहिला फॉर्म्युला नीट पाठ केला तरच तुम्हाला हे जमणार आहे याला मला सम ऑफ इन्फिनिटी चला पुढचं बघूया पुढचं बघा एखादं हे बघा आता हे दिलेले फॉर एक्झाम्पल 3 नंबरचं बघूया 2 नंबरचं तुम्ही सोडवा 2/3/5 ठीक आहे असं क्वेश्चन दिलेला आहे वरती याच्या डोक्यावर दिलाय बार म्हणजे त्याची सिक्वेन्स काय होऊ शकते रे 2.3 प्लस 0.05 5 कॅरी होतोय ना पुढं इथं पण 0.005 प्लस 0.0005 प्लस डॉट आर जीपी मग टर्म बनवू शकता तुम्ही याच्यावरून बनवू शकता डायरेक्ट लिहिलं तरी चालेल 0.05 डॉट आर इन आर जीपी मग ए ची व्हॅल्यू काय इथं 2. इथं बार आहे ना 5 कॅरी होतोय माहिती की नाही बरोबर आता आर ची व्हॅल्यू काय येईल रे 0.005 डिवायडेड बाय 2.3 आता याला कसं करता तुम्ही करतान का म्हणजे आर ची व्हॅल्यू तुम्हाला भेटल हा इथं चुकते का हे आपल्या सिक्वेन्स मध्ये नाही येणार बरोबर ना म्हणजे सिक्वेन्स कुठून चालू होणार आहे इथून चालू होणार आहे मग इथं पण काय येणार आहे कारण 2.3 हा सिक्वेन्स मध्ये येतोय का नाही 0.005 डिवायडेड बाय 0.05 म्हणजेच आन्सर येणार तुमचं 0.1 हा 2.3 बघूया ठीक आहे आता तो काय करूया त्याच्यामध्ये ऍड करूया कारण हा सिक्वेन्स मध्ये येतोय का तुमच्या जीपीच्या नाही सिक्वेन्स कुठून चालू होणार इथून चालू होणार सिक्वेन्स कशी असते माहिती आहे तुम्हाला काहीतरी त्याच्यात रेशो व्हायला पाहिजे तो रेशो कसा असायला पाहिजे कॉन्स्टंट असायला पाहिजे तरच ती सिक्वेन्स काय होती जीपी होती म्हणून ठीक आहे आता 2.3 बघूया ऍड करूया त्याला नंतर ठीक आहे आता मला सांगा आर भेटलाय ए भेटलाय ठीक आहे आर मोठा आहे की 1 मोठा आहे 1 मोठा आहे ना म्हणजे तिथं आपण काय करू शकतो सम ऑफ इन्फिनिटी काढू शकतो काय असतो फॉर्म्युला ए अपॉन 1 मायनस आर आहे का 1 मायनस आर ए ची व्हॅल्यू काय आहे 2. ए ची व्हॅल्यू इथं पण बदलून टाका ए ची व्हॅल्यू होणार का नाही ए ची व्हॅल्यू काय होणार आहे 0.05 मग ठेवा 0.05 डिवायडेड बाय 1 मायनस 0.1 ना मग 0.05 डिवाइड बाय 0.9 म्हणजेच आन्सर काय येणार आपलं तुम्ही काय करू शकता रे तुम्हाला जर पॉइंट घालवायचा असेल तर त्याला 10 ने मल्टिप्लाय करू शकता ना बरोबर आता करा तर तुमचा आन्सर येतोय काय येतोय 5 डिवायडेड बाय
सम ऑफ इन्फिनिटी याला जर 100 नी मल्टिप्लाय करा, 2 0 म्हणल्यावर किती करावं लागेल 100 नी, वरती जर 100 नी गेलं तर खाली पण 100 नी करावं लागेल, म्हणजेच वरती काय होणार आहे 2 0 आणि हे कॅन्सल होऊन काय राहणार फक्त 5 आणि इथं काय राहणार एकच 0 आहे ना, इथं एका 0 सोबत एक 0 गेला तर किती राहिला आणखीन एक 0 शिल्लक राहिला, म्हणजे सम ऑफ इन्फिनिटी किती भेटली तुम्हाला 5/90. 5/90 ला तुम्ही काय करू शकता डिवाइड करू शकता ना, हा किंवा काय करा याचा रेसिप्रोकल घ्या म्हणजे तुम्हाला आन्सर भेटल. कितीचा भाग जाईल 5 ने जर भाग दिला तर त्यावर 5 ने भाग 5 डिवायडेड बाय 90 किती आला 4, किती राहिला म्हणजे आन्सर काय येऊ शकतं सम ऑफ इन्फिनिटीचा 1/18. 5 1 चा 5 18 चा सम ऑफ इन्फिनिटी किती भेटलाय 1/18. आता काय राहिलं बार राहिला होता ना आपला 2.35. याला कसं काढलं होतं 2.3 केला होता, नंतरनी आपली सिक्वेन्स लिहिली होती ना, हा 2.3 राहिला होता ना आपला बाहेरचा, हे 2.3 मध्ये therefore 2.3 प्लस यांचा सम किती भेटलाय, या पुढच्या जी सिक्वेन्स होती जीपीची तिचा सम किती भेटलाय 1/18. 1/18 भेटलाय की नाही सम भेटलाय ना. जीपीची सिक्वेन्स लक्षात ठेवा कशी येते जीपी सिक्वेन्स, त्यांचा रेशो कसा आला पाहिजे कॉन्स्टंट, तरच ती जीपीची सिक्वेन्स होती. आता यांचं इथं काय करता इथं खाली काहीच नाही म्हणजे 1 असता बरोबर, इथं पॉइंट आलाय की नाही, पॉइंटला कॅन्सल करायचं असलं तर कशाने मल्टिप्लाय करावं लागल 10 नी ना, 10 नी मल्टिप्लाय केलं डिवाइड बाय 1 मल्टिप्लाय बाय 10 प्लस 1/18 म्हणजेच काय होईल याचा पॉइंट काय होणार कॅन्सल होणार बरोबर ना, 10 नी मल्टिप्लाय केलं पॉइंट कॅन्सल होतो, 10 1 चा 10 प्लस 1/18. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करतान की बेस सेम करतान क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, मग याचं आणि याचं याचं आणि याचं 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 किती आलं 444 प्लस 10 डिवाइड बाय 18 10 चा 180. देअरफॉर यांची ऍडिशन केली तर किती येतोय 424 डिवाइडेड बाय 180. याला जर डिवाइड केलं फॉर एक्झाम्पल 2 ने डिवाइड करत बसा तुम्ही, ठीक आहे 2 ने डिवाइड केलं तर किती येतोय 16 डिवाइडेड बाय 45. तुम्ही डिवाइड केलं तरीही चालेल, म्हणजे तुम्हाला फायनल आन्सर भेटू शकतं 106 डिवाइडेड बाय 45. असं सॉल्व करायचं आहे. कुणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये कळाले सगळ्यांना, ठीक आहे इथपर्यंत कळालं नाही, इथंच थोडंसं काय होतंय जमलिंग होते, करायचं नाही प्रॅक्टिस केली काही. इथं काय करायचं हा जो 2/3 दिलेला आहे तो सिक्वेन्सच्या बाहेर आहे, त्याला बाहेरच राहू द्या, तिथून पुढे आपली 5 ने सिक्वेन्स चालू होती बरोबर, तिथून सिक्वेन्स घेऊ शकता. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपण काय केलेलं आहे कंप्लीट केलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 3 बघा, 4 असाच असेल तो तुम्ही सॉल्व करा. आणि 4 बघा काय दिलाय क्वेश्चन नंबर 4 काय दिलाय बघा, इफ द कॉमन रेशियो ऑफ जीपी, if the common ratio of GP किती दिलाय कॉमन रेशियो is 2/3 and sum of infinity is 12. फाइंड करायचं आहे फर्स्ट टर्म बरोबर, फाइंड फर्स्ट. आता सम ऑफ इन्फिनिटीचा फॉर्म्युला काय असतो a/1 मायनस r. सम ऑफ इन्फिनिटी किती दिलेली आहे 12 दिलेली की नाही, 12 इन इक्वल्स टू a ची व्हॅल्यू दिलेली नाहीये ती तुम्हाला फाइंड करायची डिवाइड बाय 1 मायनस r किती दिलाय कॉमन रेशियो 2/3. इथपर्यंत कोणाला काही डाऊट नसेल मग 12 इन इक्वल्स टू a/, यांचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर काय येऊ शकतं 1/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 मधून 2 गेलं 1/3, ठीक आहे 1/3 आला, हा आला. आता इकडे बघा हा 3 इथं काय होता डिवाइडला होता, तिकडे जाऊन काय होणार मल्टिप्लाय 12 मल्टिप्लाय बाय 1/3 इन इक्वल्स टू a. 12 डिवाइडेड बाय 3 इन इक्वल्स टू a म्हणजेच काय होऊ शकतो 3 1 चा किती 3 4 चा ना, तर a ची व्हॅल्यू काय भेटणार तुम्हाला a इन इक्वल्स टू
4 म्हणजे तुमची फर्स्ट टर्म काय असणार आहे पोरांनो 4. एवढं इझी होतं, कळालंय का? ठीक आहे, पहिली टर्म भेटली. अशी पहिली टर्म तुम्हाला काय करायची होती? फाइंड करायची होती. आता सेम सेकंड फोर्थ मध्ये ना तुम्हाला काय दिलं? क्वेश्चन नंबर 4 झाला. 5 मध्ये दिलेला आहे रेशो काढायचा. काय काढायचा? कॉमन रेशो. ते पण तुम्ही असंच करू शकता. ठीक आहे, आता बघणार आहे आपण क्वेश्चन नंबर 6. काय दिलंय बघा? द सम ऑफ इन्फिनिटी, द सम ऑफ infinity GP is 5 and the sum of the square of this is 15. फाइंड करायचा आहे द जीपी. फाइंड बघा काय करायची? जीपीची सिक्वेन्स करायची. काय फाइंड करायची आहे? जीपीची सिक्वेन्स. म्हणजे 5 नंबरची जी टर्म आहे जीपीची, तिचं काय करायचं सांगितलंय? स्क्वेअर करायचं सांगितलं. बरोबर की नाही? द सम ऑफ इन्फिनिटी जीपी 5 अँड सम ऑफ द स्क्वेअर ऑफ दिस 15 फाइंड करायचं सांगितलंय, है ना? आता इथं बघा काय सांगितलंय? 5 नंबरच्या टर्म लिहून घ्या जीपीच्या. लेट द जीपी इज काय असते रे? ए आर चा स्क्वेअर, ए आर चा क्यूब. ह्या 5 टर्म असतात का नाही जीपीच्या? 5 नसतात, 4च असतात का? बरं ठीक आहे, 4 टर्म लिहून घ्या. मग सम ऑफ इन्फिनिटीचा फॉर्म्युला काय आहे? सम ऑफ इन्फिनिटी काय फॉर्म्युला? ए अपॉन 1 मायनस आर. हा फॉर्म्युला आहे सम ऑफ इन्फिनिटीचा. सम ऑफ इन्फिनिटी किती दिलेली आहे? इथं नीट वाचा. द सम ऑफ इन्फिनिटी इज जीपी. किती दिलेली? सम ऑफ इन्फिनिटी. यांची ऍडिशन केली तर किती येतोय? सम 5 येतोय. आला. ठीक आहे, इन इक्वल्स टू ए अपॉन 1 मायनस आर. आता यांचं काय करतात? 5 इकडे काय होता? एकटा होता, तिकडे जर पाठवला तर देअरफॉर 5 मल्टिप्लाय बाय ए. 5 मल्टिप्लाय बाय ए इकडे बाहेर काढा. काय करा? हा 5 इकडे काय होता? इकडे होता आणि तिकडे पाठवा फक्त. किंवा काय करा, जर कन्फ्युज होत असेल तर ही डिवाइडची टर्म इकडे जर येऊन आली तर काय होणार? मल्टिप्लाय होणार. इकडे काय राहिला? ए राहिलाय का? बरोबर, ए राहिलाय. आता जो द सम ऑफ स्क्वेअर काय करायचा आहे? याचं काय करायचंय तुम्हाला? सम काढून झाल्याच्या नंतर त्याचं काय करायचं आहे? स्क्वेअर करायचं. काय करायचं आहे? स्क्वेअर. मग याला स्क्वेअरिंग करा. स्क्वेअर ऑफ जीपी याचं काय करतात मग? स्क्वेअर. 5 1 मायनस आर ब्रॅकेट स्क्वेअर इन इक्वल्स टू ए चा स्क्वेअर. देअरफॉर 5 चा स्क्वेअर किती येतो? 25 राहिला ब्रॅकेट स्क्वेअर इन इक्वल्स टू ए चा स्क्वेअर. इथपर्यंत कळालंय का सगळ्यांना? याला इक्वेशन नंबर 1 देऊन टाका. मग सम ऑफ स्क्वेअर. आता जी जीपीची सिक्वेन्स होती त्याचा स्क्वेअर करूया. ए चा स्क्वेअर, आर चा स्क्वेअर, ए आर चा स्क्वेअर, ए आर चा स्क्वेअर, परत ब्रॅकेट स्क्वेअर, ए आर चा क्यूब, परत ब्रॅकेट स्क्वेअर. असं केलं तरी चालेल. चला केला स्क्वेअर. आता स्क्वेअर केला तर काय होणार आहे? ए रेस टू 4 ए चा स्क्वेअर आणि आर चा स्क्वेअर. इथं पण इथे काय होणार आहे? ए चा स्क्वेअर आणि आर रेस टू 4 डॉट 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 असं लिहिलं तरी चालेल. आता सम ऑफ इन्फिनिटीचा फॉर्म्युला काय असतो? ए अपॉन 1 मायनस आर. ठीक आहे, पण आता सगळीकडे स्क्वेअर करायचंय म्हणून याला पण स्क्वेअर येणार, याला पण स्क्वेअर येणार. सम ऑफ इन्फिनिटी किती दिलेला इथं आता? 15 इन इक्वल्स टू
ए चा स्क्वेअर डिवाइड बाय 1 मायनस आर चा स्क्वेअर. आता सेम मगाच्या सारखं 15 मल्टिप्लाय बाय 1 मायनस आर ब्रॅकेट स्क्वेअर इन इक्वल्स टू ए चा स्क्वेअर. इथपर्यंत कळालंय का? हा ठीक आहे. याला इक्वेशन नंबर किती देतात? 2 देऊन टाका. दोन्ही इक्वेशनला काय करा? कंपेअर करा. काय पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन? पहिलं इक्वेशन therefore 25 1 minus r ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर काय करून टाका? त्याच्यातला कॅन्सल करून टाका. त्याच्या फक्त व्हॅल्यू ठेवा. 15 1 minus r ब्रॅकेट स्क्वेअर ठेवलं. आता इथं बघा हा 15 इथं काय होता? काय होता? 25 आणि 15 इकडं मल्टिप्लायला आहे, तिकडे जाऊन डिवाइड होणार आहे ना. मग तुम्ही काय करू शकता? डिवाइड करू शकता ना. किती होईल डिवाइडला? इथं डायरेक्ट करता का? 5 चा ना, 5 चा इथं ब्रॅकेट स्क्वेअर आहे म्हणजे एका ब्रॅकेट मध्ये प्लस घ्या, एका ब्रॅकेट मध्ये मायनस घ्या, किंवा 1 मायनस आर आणि इथं पण काय करता? 1 मायनस आर. ठीक आहे. वन मायनस आर है ना. दोघांना एकत्र केलं तर परत तेच आन्सर येतं की नाही? हा तसं केलं तरी चालेल, फक्त एका ब्रॅकेट मध्ये प्लस येईल. इथं 5 चा घेतला ना पण 5 चा 25, इथं 5 3 चा, इथं पण 1 मायनस आर आणि 1 प्लस आर असं केलं तरी चालेल, कारण पूर्ण व्हॅल्यूला स्क्वेअर येतो. किंवा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला लावा. आता प्लस मायनस करताना काय होईल? इकडचं मायनस आणि इकडचं प्लस कॅन्सल होणार ना. हे आणि हे डायरेक्ट कॅन्सल करून टाकूया. इथं एका ब्रॅकेट मध्ये प्लस येईल. झालं कॅन्सल. हा आता इथं राहिला काय? 5 मायनस 5 आर इक्वल्स टू इकडं 3 मल्टिप्लाय बाय 1 3 आणि इथं 3 मल्टिप्लाय बाय आर प्लस 3 आर राहिला. बरोबर. आता व्हेरिएबल आणि नंबर्स काय करा? सेपरेट करा. 5 मायनस 3 इन इक्वल्स टू 3r प्लस 5r. व्हेरिएबल आणि नंबर्स काय केले? आपण सेपरेट केले. 5 मधून 3 गेला, किती राहिला? किती राहिला रे? 2 इन इक्वल्स टू इथं किती होणार? 8r. हा 8 काय होता? इकडं मल्टिप्लायला, तिकडे जर आणला तर डिवाइडला, म्हणजेच 2 डिवाइडेड बाय 8 इन इक्वल्स टू r. म्हणजेच तुम्हाला आन्सर भेटणार आहे 2 1 चा 2 1 चा 2 2 4 चा 8 1/4 भेटलाय तुम्हाला आर. आर म्हणजेच काय असतो? रेशियो. आताशी तुम्हाला भेटलेला आहे रेशियो. आता आर भेटलेला आहे तो कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करून द्या. पुट इक्वेशन कोणत्यात पण करा. पुट इक्वेशन 1. काय 1 इक्वेशन? काय 1 इक्वेशन? 25 का? कुठं दिले 1 इक्वेशन? हा कोणत्यात पण केलं तरी चालेल, किंवा डायरेक्ट याच्यात करा. हे याला 1 नंबर देते, इक्वेशन चुकलं ते इक्वेशन घेतलं तरी चालेल. 5 1 मायनस आर म्हणजे जास्त मोठं पण जाणार नाही. इक्वल्स टू 5 1 मायनस आर इन इक्वल्स टू ए ची व्हॅल्यू नाही, आर ची भेटली ना. ए आर ची व्हॅल्यू ठेवा. 1 मायनस आर ची व्हॅल्यू किती आहे? 1/4 इन इक्वल्स टू ए. म्हणजेच 5 4 मायनस 1 डिवायडेड बाय 4 इन इक्वल्स टू ए. 5 4 मधून 1 गेला 3/4 इन इक्वल्स टू ए. 3 5 चा 50 3 5 चा 15 डिवायडेड बाय 4 इन इक्वल्स टू ए. म्हणजेच ए ची व्हॅल्यू काय भेटली आहे? 15/4. द रिक्वायर्ड जीपी तुम्ही ठेवू शकता. द रिक्वायर्ड जीपी काय होतं तुम्हाला? जी सिक्वेन्स होती बरोबर. हे बघा इथं आर ची पण व्हॅल्यू भेटलेली आहे सिक्वेन्स मध्ये आणि ए ची पण भेटलेली आहे. तुम्ही काय करू शकता? ए आणि आर इथं काय करू ठेवू शकता? पुट करू शकता. तेवढं तुम्ही घरी करणार आहे. अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन नंबर 6 पण कंप्लीट झालेला आहे. नसेल कळलं तर परत एकदा विचारा. ठीक आहे. आणि हे सगळं वहीत लिहून आणायचं आहे. ठीक आहे. उरलेलं आपण उद्याच्या लेक्चर्स मध्ये कंटिन्यू करूया.